असा एक दिवस नाही आहे खरं तर. आमची एंटायर ओल्या सांजवेळी 2.0ची जे शूटिंग होतं गाण्याचं, त्याच्यात मी आत्ता तेच अमितजींना सांगत होते आणि अभिजीतला सांगत होते की मला खूप मजा आली आहे ते एंटायर गाणं शूट करताना. आणि इट्स रोड ट्रिप. प्रत्येकालाच आपल्याला सगळ्यांनाच आवडते रोड ट्रिप. आणि आम्ही ते गाणं शूट करता करता एवढी मजा केली आहे आणि तेच माझ्या मते ट्रान्सलेट पण झालं आहे. मला प्रत्येक दिवस परत ह्या चित्रपटाचा शूट करायला आवडेल, कारण टू बी डिरेक्टेड बाय सतीश सर इन युअर सेकंड मूवी हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आणि ललित जसं म्हणाला तसं एक सिनेमा पुरत नाही. तुम्हाला अजून सिनेमे करण्याची इच्छा होते त्यांच्याबरोबर. तसंच मी म्हणेन की संजयजी आणि अमितजी म्हणजे जे प्रोड्युसर्स आहेत ते इतके दे आर सच वंडरफुल पीपल की त्यांनी आमचं सगळ्यांचंच काम खूप सोपं केलं. सेटवरचं वातावरण इतकं अमेझिंग होतं. आम्ही खूप फ्रीली काम करू शकलो. आम्हाला कुठल्याही गोष्टीची कमी नव्हती. आम्ही कम्प्लिटली कामावर आमच्या फोकस करू शकलो. सतीश सर जेव्हा तुम्हाला डिरेक्ट करतात तेव्हा ते प्रत्येक सीनच्या पाठची जी बॅकस्टोरी आहे की एखादं पात्र एखादी गोष्ट का करत असेल त्याचं लॉजिक ते समजवतात. त्यामुळे काम करणं खूप सोपं जातं. त्यामुळे थँक्यू सतीश सर. अजून मला जे सांगायचं आहे ते म्हणजे ललितसारखा को स्टार मिळणं इन युअर सेकंड मूवी ह्याच्यासाठी पण खूप भाग्य लागतं. तो खूपच कमाल आहे. थँक्यू ललित. काही प्रँक नाही केले त्याने तुझ्यासोबत? बरोबर माझे एवढे सीन्स नाही आहेत. आय विश अजून असते, पण ती खूपच अमेझिंग आहे ॲज अ पर्सन. आणि आय विश आपण परत एखादं काम करू. अविनाश सर आणि विश्वजित सर त्यांनी इतकं सुंदर म्युझिक केलं आहे ह्याचं. आय फील एक्स्ट्रीमली लकी टू बी अ पार्ट ऑफ दिस फिल्म. आणि आमचे जे बाकीचे माझे जे को ॲक्टर्स आहेत, रमाकांत दायमाजी इथे बसले आहेत, प्रसाद ज्याने आमच्या मित्राचं काम केलं आहे, रेश्मा रामपूर, पूजा, त्यांच्या सगळ्यांबरोबरच काम करायला मला खूप मजा आली. अविनाश सर इथे नाही आहेत पण त्यांच्याकडनं पण आम्हाला खूप शिकायला मिळालं. तेव्हा आमचे सीन्स नसायचे तेव्हा पण आम्ही बिहाइंड द मॉनिटर बसायचो आणि खूपच शिकायला मिळालं. आय फील व्हेरी ब्लेस्ड अँड मॅजिकल. आणि यू हॅव डन अ वंडरफुल जॉब, कारण तुझ्या सगळ्या